नमस्कार मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ असणार आहे MST CET मॅथमॅटिक्समध्ये 99+ पर्सेंटाईल कसे आणायचे. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की पहा. हे बघितल्यावर तुम्हाला पूर्ण अंदाज येईल की काय करावं लागतं जेणेकरून मॅथ्समध्ये 99च्या वर पर्सेंटाईल तुमची येऊन जाईल. पहिलं 99+पर्सेंटाईल आणण्यासाठी किती मार्क लागतात. तर तुम्हाला दिसत असतील 75 to 80 मार्क्स आउट ऑफ 100 हे फक्त मॅथ्समध्ये एवढे मार्क लागतात. तर तुमची मॅथ्समध्ये 99+पर्सेंटाईल येऊन जाईल. क्वेश्चन्स तर तुम्हाला 35 ते 40 क्वेश्चन करेक्ट करायचे आहेत 50पैकी. बाकीचे क्वेश्चन जर तुक्के मारले बोनसमध्ये झाले तर चांगली गोष्ट, नाही झाले तर ठीक. 35 ते 40 क्वेश्चन तुम्हाला करेक्ट अटेम्प्ट करून यायचे. आणि मॅथ्स हा 50% पेपर असं तुम्हाला माहितीच असेल. 200पैकी तुम्हाला 100 मार्कचा पेपर हा मॅथ्सचा असतो. म्हणून तो सगळ्यात इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. आणि मॅथ्स हा तुमची ओव्हरऑल जी पर्सेंटाईल येते किंवा रँक येते त्याला खूप जास्त इन्फ्लुएन्स करतो, कारण त्याचे मार्क्स जास्त मॅटर करतात. आणि डिसाईड युअर फायनल पर्सेंटाईल तेच व्हेरी इझी फॉर्म्युला बेस्ड. तर मॅथ्स हा CETचं खूप इझी आहे ॲज कम्पेअर्ड टू JEE, कारण CETचं मॅथ्स हे कम्प्लिटली फॉर्म्युला बेस्ड असतं. JEEच्यामध्ये जास्त डोकं लावावं लागतं, क्वेश्चन सॉल्विंगची प्रॅक्टिस खूप लागते. CETला पण प्रॅक्टिस लागते, पण तुमचं डिरेक्ट क्वेश्चन्स येतात, जास्त तुम्हाला डोकं खर्च करावं लागणार नाही. आणि हायली स्कोरिंग आहे, कारण तुम्ही नुसतं फॉर्म्युला अप्लाय केले 2-3 तर तुमचा आन्सर येतं आणि तुम्हाला 2 मार्क्स मिळतात, जे की केमिस्ट्री आणि फिजिक्समध्ये तसं नसतं. तर मॅथ्स हा तुमचा 100% खूप जास्त चांगला व्हायला हवा आणि मॅथ्समधून तुम्हाला स्कोअर करायचा चान्स खूप जास्त असतो. तर तुम्हाला जर मॅथ्समध्ये 99% आणायचे असतील तर तुम्हाला लिमिटेड चॅप्टर्स जरी केले तरी पण तुमचं होऊ शकतं. पण कुठले चॅप्टर्स करायचे आणि कुठून सुरुवात करायची हे खूप जास्त मॅटर करतं. तर प्रायोरिटी आपल्या 2 आहेत मेन, वेटेज आणि टफनेस. तर जे चॅप्टर्स इझी आहेत ते चॅप्टर्स जास्त मॅटर करतात, कारण की ते इझिली तुम्हाला स्कोअर करून देतात, त्यात मिस्टेक्स होण्याचे चान्सेस कमी असतात. आणि जे वेटेज म्हणजे हाय वेटेज चॅप्टर ते पण इम्पॉर्टंट आहेत, कारण की हाय वेटेज चॅप्टर्समधून जास्त क्वेश्चन्स येतात, जेणेकरून तुम्हाला एक चॅप्टर केलं की जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह व्हायचा चान्स असतो. मग आता तुम्हाला बघू शकता सगळ्यात पहिलावाला जो बॉक्स आहे व्हेरी इम्पॉर्टंटवाला, त्यात ते चॅप्टर्स येतात जे हाय वेटेज आहेत आणि ईझी आहेत. तर हे तुम्हाला सगळ्यात जास्त टार्गेट करायचे आहेत, कारण ते चॅप्टर्स तुम्हाला सगळ्यात जास्तीत जास्त स्कोर करून देणार आहेत. ईझी आहेत प्लस हाय वेटेज पण आहेत, म्हणून तो लवकर पण होईल आणि तुम्हाला स्कोर पण जास्त आणून देईल. दुसरं म्हणजे जे लो वेटेज आहेत आणि ईझी चॅप्टर्स आहेत. तर लो वेटेज आहेत पण ईझी आहेत, मग ते ईझी आहेत त्यामुळे तुम्हाला त्याचा अभ्यास करायला जास्त अवघड पडणार नाही, आणि म्हणून तो चॅप्टर लवकरात लवकर होऊन तुमचे मार्क्समध्ये जर 2 जरी क्वेश्चन्स आले तरी तुमचे 4 मार्क्स वाढतात त्या चॅप्टरमुळे. तो ईझी असल्यामुळे तुमचा लवकर होऊन जाईल. तिसरं म्हणजे बघा तुम्ही, मीडियम आहे डिफिकल्टी आणि हाय वेटेज आहे. तर मीडियम आहे डिफिकल्टी, मग तुम्हाला तेवढी तर मेहनत घ्यावीच लागणार, पण त्याचं वेटेज जास्त आहे म्हणून त्याचा फायदा खूप जास्त होतो. म्हणून हे चॅप्टर्स पण खूप इम्पॉर्टंट आहे. चौथं तुम्हाला दिसत असेल लेस इम्पॉर्टंट. मीडियम आहेत आणि लो वेटेज आहेत. तर हे थोडे त्यातल्या त्यात कमी इम्पॉर्टंट आहेत, कारण की तुम्हाला मीडियम आहेत म्हणून थोडी मेहनत घ्यावी लागेल आणि त्याचं वेटेज पण तितकं नाही आहे. आणि फिफ्थवालं जे आहे ते आहेत स्लाइटली इम्पॉर्टंट. स्लाइटली इम्पॉर्टंट याचा अर्थ काय, की ते इम्पॉर्टंट आहेत पण तुम्ही आत्ता करू नका, ते तुम्ही नंतर करा, ज्यावेळेला तुम्ही फ्लोमध्ये भरपूर चॅप्टर्स केले असतील तेव्हा. तर त्यात हे चॅप्टर्स येतात जे टफ आहेत आणि हाय वेटेज आहेत. तर जसं की इंटिग्रेशन झाले, हे चॅप्टर्स टफ आहेत आणि हाय वेटेज चॅप्टर्स आहेत. तर हे चॅप्टर्स तुम्हाला करावे तर लागणारच आहेत, पण आत्ता सुरू नका करू, कारण तुम्ही आत्ता जर सुरू केलं तर तुमचं मॉरल डाऊन होईल, कारण ते चॅप्टर्स थोडे टफ असतात. पण ते इम्पॉर्टंट हे आहेतच, ते तुम्हाला करावे लागणारच आहेत, कारण त्यांचं वेटेज जास्त आहे. लास्टवालं असतं जे नॉट इम्पॉर्टंट. नॉट इम्पॉर्टंट म्हणजे काय, की जे टफ आहेत आणि त्यात पण लो वेटेज आहेत. तर लो वेटेज आणि टफ चॅप्टर्समध्ये तुम्ही म्हणजे तसं चॅप्टर कुठले मला माहीत नाही येतात का नाही, बट तसे चॅप्टर्स असतात काही जणांसाठी. तुम्हाला टफ म्हणजे काय, की जो लो वेटेज चॅप्टर पण तुम्हाला अवघड जातो आहे. सगळ्यांनाच जाईल असं नाही, तुम्हाला अवघड जातो आणि समजतच नाही. समजा तुम्हाला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन हा समजतच नाही आणि तो लो वेटेज आहे, तर मग तुम्ही तो नाही केला तरी चालेल, स्किप केला तरी चालून जाईल, किंवा तुम्ही एंड मोमेंटला फक्त फॉर्म्युलेज जरी बघितले तरी चालून जाईल. मग ही जे कॉलम आहे हा प्रायोरिटी चॅप्टर्सचा हा खूप इम्पॉर्टंट आहे. तर ह्यानुसार तुम्ही तुमचे चॅप्टर्स चूज करा. असं तुमचं स्वतःचं बनवा आणि त्यात चूज करा की कुठले चॅप्टर्स मला इझी पडतात, मीडियम पडतात, टफ पडतात, आणि त्यांना वेटेज वाईज तुम्ही लावा.
तर आता तुम्हाला स्क्रीनवरती तुमचे चॅप्टर्सचं वेटेज दिसत असेल की कोणत्या चॅप्टरमधून किती क्वेश्चन्स आले. 2024 आणि 2025 दोन्ही दिसतील. तर तुम्ही हे बघून एक अंदाज लावू शकता की कोणत्या चॅप्टरला जास्त वेटेज आहे, म्हणून तुम्ही तुमच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये कोणत्या चॅप्टरला वर ठेवावं. आणि ही प्रायोरिटी लिस्ट बनवताना तुमचे 2 गोष्टी मॅटर केल्या पाहिजे. एक तर हे वेटेज की कोणत्या चॅप्टरमधून कोणते किती जास्त क्वेश्चन्स येतात ते, आणि दुसरं म्हणजे टफनेस. जसं की आपण पहिल्या ह्याच्या आधीच्या स्लाईडमध्ये बघितलं होतं. तर टफनेस याचा अर्थ काय की तुम्हाला किती चॅप्टर तो टफ जातो किंवा तुम्हाला किती आवडतो किंवा आवडत नाही तो चॅप्टर. तर हे जास्त मॅटर करतं. बाकीचे काय म्हणतात ह्याच्याने फरक नाही पडत. काही मुलं असतात ज्यांना कॅल्क्युलस सोपं जातं आणि वेक्टर्स किंवा मॅट्रायसेस अवघड जातं. बट काही मुलं अशी असतात ज्यांना व्हेक्टर्स, लाईन अँड प्लेन सोपं जातं, पण कॅल्क्युलस अवघड जातं. मग तुम्ही तुमच्या प्रायोरिटीनुसार तुम्हाला जे सोपं वाटते त्याला तुम्ही जास्त प्रायोरिटी द्या, आणि जे तुम्हाला अवघड वाटते त्याला तुम्ही थोडी कमी प्रायोरिटी द्या. आणि तसं तुम्ही तुमचं प्रायोरिटी चॅप्टरची लिस्ट बनवा आणि त्यानुसार काम करा, कारण ते सगळ्यात जास्त मॅटर करतं. तसं तुम्ही 90% 99+ आरामशीर आणू शकता. तर आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट हा म्हणजे स्टेप्स टू स्टडी अ चॅप्टर. आता तुम्ही प्रायोरिटी लिस्ट बनवली तुमच्या चॅप्टरची. मग तुम्हाला सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटीला जो कोणता चॅप्टर दिसत असेल, जो तुम्हाला सगळ्यात इझी वाटतो आणि त्याला सगळ्यात जास्त वेटेज असा जो चॅप्टर दिसत असेल, तो सगळ्यात तुमच्या पहिला असेल, तर तो तुम्हाला पहिला करायचा आहे. तर करताना तुम्ही सुरू कसा करायचा एक्झॅक्टली, तर सुरू करताना तुमच्या ह्या 5 स्टेप्स तुम्हाला करायच्या आहेत. स्टेप 1 म्हणजे काय आहे, कंप्लीट थिअरी विथ अंडरस्टँडिंग. तुम्हाला ती थिअरी पूर्ण करायची आहे, समजून घ्यायची आहे. अंडरस्टँडिंग म्हणजे समजून घ्यायची आहे. तुम्ही उगाच वर वाचलं आणि झालं संपलं असं नाही. समजून घ्यायचं एक्झॅक्ट त्या चॅप्टरमध्ये काय आहे आणि कसं आहे आणि का दिलेलं आहे हे. ते झालं. मग स्टेप 2 म्हणजे काय, टेक शॉर्ट नोट्स विथ फॉर्म्युलाज. तुम्ही त्याचे शॉर्ट नोट्स काढायचे ज्यात सगळे फॉर्म्युला असतील त्या चॅप्टरमधले. जेणेकरून तुम्ही एखादा फॉर्म्युला विसरलात तरी तो तुम्हाला शॉर्ट नोट्स वाचलं की लगेच आठवण येईल. आणि ते रिव्हिजन करताना पण तुम्हाला तेच शॉर्ट नोट्स यूज करायचे, म्हणजे त्याचा फायदा होतो शॉर्ट नोट्सचा. स्टेप 3 आहे सॉल्व्ह PYQs. PYQs म्हणजे काय, टॉपिक वाईज PYQ सॉल्व्ह करायचे. आता ते कसे सॉल्व्ह करायचे ह्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे ह्याच्या आधी. त्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये सगळे स्ट्रॅटेजी सांगितली, कसा चॅप्टर एखादा करायचा तो. ठीक आहे. ते झाल्यावरती स्टेप 4 आहे गिव्ह वीकली फुल सिलेबस टेस्ट्स. याचा अर्थ काय की प्रत्येक वीकमध्ये एक दिवस असा ठरवा, ॲटलिस्ट संडे असो, सॅटर्डे असो, ज्यावेळेला तुम्ही फक्त मॅथ्सची फुल सिलेबस टेस्ट देताय. फुल सिलेबस याचा अर्थ की ज्यात सगळा सिलेबस आहे. जरी तुमचा सिलेबस पूर्ण झाला नसेल तरी पण तुम्ही फुल सिलेबस टेस्ट द्या. त्याणेकरून काय होतं की तुम्हाला एक अंदाज येतो की मी आत्ता CET एक्झाम दिली तर मला किती मार्क्स येतील मॅथ्समध्ये. जरी तुम्हाला कमी आले तरी चालतील, पण आपण अभ्यास अजून करायचाच आहे. असं नाही आहे की आता संपलं इथंच. ठीक आहे. तर मग फुल सिलेबस टेस्ट द्या. 1.5 तासाचा पेपर असतो तर 1.5 तासाचा पेपर, 50 क्वेश्चन 100 मार्क्स अशी तुम्ही टेस्ट द्या, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. आणि स्टेप 5 सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे ॲनलाइज युअर मार्क्स अँड मिस्टेक्स. तर तुम्ही ती टेस्ट दिले की जे तुमचे चॅप्टर झालेले आहेत, ज्यावर तुम्ही काम केलेलं आहे, ती ते त्या चॅप्टरचे किती क्वेश्चन्स चुकले हे बघा आणि का चुकले हे बघा. जे तुमचे झालेच नाही आहेत ते तुमचे मे बी चुकतीलच, तर मग त्याच्यामध्ये एवढं आपण डोकं लावायचं नाही. आणि ही टेस्ट देताना तुक्के बिलकुल मारायचे नाहीत. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, तुक्के बिलकुल म्हणजे बिलकुल मारायचे नाही. जे तुम्ही क्वेश्चन्स जमत आहेत तेच फक्त अटेम्प्ट करायचे, जमत नाही ते सोडून द्यायचे. तुक्के आपण एक्झामला मारायचे, टेस्टमध्ये नाही. टेस्टमध्ये तुक्के मारून तुम्हाला मार्क पडतील, पण त्या मार्कांचा काही उपयोग नसतो. अशा प्रकारे जर तुम्ही सगळ्या चॅप्टर्सला मॅथ्सच्या प्रायोरिटी वाईज तुम्ही एक लिस्ट बनवली आणि त्या प्रायोरिटी लिस्टमध्ये वरतून खालीपर्यंत हळूहळू एक एक चॅप्टर्स करायला घेतले, ते कसे करायचे याच्याबद्दल मी स्टेप्स देखील सांगितले. त्या स्टेप्सनुसार तुम्ही जर ते चॅप्टर्स केले तर तुमचे नक्की ते चॅप्टर पक्के होतील आणि तुम्हाला कळेल की काय पहिलं करावं आणि काय नाही करावं. तर ह्याच्याने तुमचं लवकरात लवकर जास्तीत जास्त स्कोअर दिसायला लागेल तुमच्या टेस्टमध्ये, जे तुम्ही वीकली देणार आहे. तर त्याच्याने तुम्हाला एक अंदाज येत राहील की आपल्याला किती पर्सेंटेज येऊ शकतात CETमध्ये. आणि जशी जशी तुमची एक्झाम जवळ येत जाईल तसं तुमचा स्कोअर हळूहळू वाढत जाईल, कारण तुम्ही प्रायोरिटी वाईज चॅप्टर्स करताय आणि ते पण कंटिन्युअसली करताय. तर मग तुमचा स्कोअर वाढत जाईल आणि तुमचा मेन एक्झाममध्ये नक्कीच खूप चांगला स्कोअर येईल. मी तुम्हाला एक रेकमेंड करेल, मी याच्या आधी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, तो नक्की बघा. त्याच्यामध्ये अर्ध्या तासाच्या व्हिडिओमध्ये मी फुल डिटेलमध्ये तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे की मी 99.5% कसे मिळवले आणि त्यामध्ये कसे स्टेप्स फॉलो केले, काय वेगळं केलं आणि कशाप्रकारे अभ्यास केला. तर त्या
स्ट्रॅटेजी व्हिडिओचा तुम्हाला खूप फायदा होईल. तो तुम्ही नक्की व्हिडिओ बघा एकदा. आणि नेक्स्ट व्हिडिओचा टॉपिक काय असेल हा तुम्ही सजेस्ट करा कमेंटमध्ये. मी त्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवेल. तुम्हाला जर काही डाऊट असतील, तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येत असतील तर तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये शेअर करू शकता. मी त्याचं नक्कीच उत्तर देईल. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, अजून सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि असंच तुम्ही अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट.